हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचा सरावासाठी एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। संपूर्ण 25 प्रश्न पाहणार आहोत आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेत विचारले जाणार आहेत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि अजून तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील मी अपलोड केलेले तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा, या ठिकाणी प्रश्न पहा, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स। आता बघा, लुक ॲट युअर पाम, पॅसेज वाचूया आपण पहिल्यांदा। लुक ॲट युअर पाम अँड स्पेशली द टिप्स ऑफ युअर फिंगर्स क्लोजली. You will see the lines on your fingers when it is printed on the paper. It is your fingerprint. Each person's fingerprint is unique. There are millions of people in the world, but each person has a different fingerprint. Isn't it amazing? A cheat can copy your handwriting or your signature, but he can't copy your fingerprint. It belongs to you alone. Even police can use them to catch thieves and criminals. What other things can you think of that are unique to each person? आता बघा, हा पॅसेज होता आणि याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। आता क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे, चूज द करेक्ट ऑप्शन, आपल्याला पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी आपल्याला एक रिकामी जागा आहे। चीट कांट कॉपी युअर, म्हणजे जो फसवणारा व्यक्ती आहे तो काय कॉपी करू शकत नाही, तर मित्रांनो तो आपली फिंगरप्रिंट कॉपी करू शकत नाही। बरोबर, काय करू शकत नाही, फिंगरप्रिंट कॉपी करू शकत नाही। बघा इथं दिलं आपल्याला, बट ही कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट, आहे की नाही, आपली फिंगरप्रिंट कोणी कॉपी करू शकत नाही। आता बघा दुसरा क्वेश्चन बघा, आता दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स, हा पॅसेज जो आहे उतारा तो व्यक्तीच्या कशाबद्दल आहे, तर तो मित्रांनो फिंगरप्रिंट, म्हणजे आपले जे फिंगरप्रिंट आहे, बोटाचे ठसे जे आहेत त्याच्यावर त्याच्याशी संबंधित आहे। अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे। आता पुढे सुद्धा एक पॅसेज आहे बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 5. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was profit in it. But cotton made the soil poor. Carver told them to grow crops like peanuts and beans. These crops made the soil rich again. The farmers got very good crops. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. But Carver began to look for a new uses for these plants. पुढे पण आहे बघा, from peanuts he made sugar, ink, boot polish, colors, soup, as many 300 things. From sweet potato he made 8 things. Soon these crops were in great demand and the farmers were happy. आता क्वेश्चन पाहूया। तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर जे होते, शास्त्रज्ञ होते, त्यांचा हा पॅसेज आहे, त्यांनी शेतकऱ्यांना कशी मदत केली त्याच्यावर हा पॅसेज आहे। बघा आता, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह डॅश मेड द सॉइल पुअर, म्हणजे माती किंवा मृदा कशामुळे त्याची दर्जा खालावला, तर त्याचा आन्सर आहे बघा इथं, बघा इथं दिसतंय तुम्हाला, कॉटन मेड द सॉइल पुअर, म्हणजे मातीचा दर्जा कशामुळे खालावला, तर कॉटनमुळे, कॉटन म्हणजे कापसाचं पीक घेतल्यामुळे। तर पर्याय आहे का याच्यामध्ये, आहे बघा पर्याय क्रमांक 3। आता पुढचा क्वेश्चन 4, व्हॉट डिड द कार्वर शो द फार्मर्स. कार्वरने लोकांना काय दाखवलं, कार्वरने लोकांना काय दाखवलं, बघा काय दाखवलं, बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत आपल्याला। तर फार्मरने लोकांना काय दाखवलं, बघा इथं दिलं, ही शो देम, आहे का नाही, शो देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स, चांगलं पीक कसं घ्यावं,
हे त्यांनी शिकवलं. मग हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. बघा इथं पर्याय क्रमांक 4. हे जे पॅसेज असतात ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो यांची उत्तरं आपल्याला पॅसेजमध्येच मिळतात. पॅसेजवरचे जे क्वेश्चन आहेत ना त्याचे उत्तर आपल्याला पॅसेजमध्येच मिळतात. आता जो हा 5वा क्वेश्चन आहे ना तो परीक्षा परिषदेनेच कॅन्सल केला होता. का केला होता ते पण सांगणार आहे बघा. हाऊ मेनी थिंग्स कार्वर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटो. म्हणजे रताळ्यापासून कार्वरने किती गोष्टी बनवल्या. पहिला पर्याय आहे 418, दुसरा आहे 118, तिसरा आहे 300, चौथा आहे 318. तर मित्रांनो आपण पाहिलं इथं फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड 8 थिंग्स. रताळ्यापासून त्याने 8 गोष्टी बनवल्या. पण इथं पर्यायामध्ये 8 हा पर्याय नव्हता म्हणून छापला गेला नव्हता, म्हणून ते उत्तर त्या ठिकाणी तो प्रश्न हे कॅन्सल केला गेला होता. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. चूज द ऑपोजिट मीनिंग वर्ड फॉर द अंडरलाइंड वर्ड्स. सेंटेन्स वाचूया पहिल्यांदा. हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज डॅश अँड डॅश. बघा आता हे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ब्रेव आणि स्ट्रॉंग. यांचा आपल्याला ऑपोजिट वर्ड लिहायचा आहे. आता कोणत्या पर्यायामध्ये मिळणार आहे तुम्हाला त्याचा ऑपोजिट वर्ड? डेडली अँड डिफिकल्ट आहे का? स्ट्रेंथ अँड बिग आहे का? टिमिड अँड वीक आहे का? आणि चौथा पर्याय थिन अँड काइंड आहे का? तर मित्रांनो ब्रेवचा ऑपोजिट वर्ड असतो टिमिड आणि स्ट्रॉंगचा ऑपोजिट वर्ड असतो वीक. म्हणजे टिमिड अँड वीक हा त्याचा पर्याय बरोबर आहे. आता पुढे बघा. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. बघा इथं पहिल्यांदा हे वाचायचं. 2 म्हणजे आपल्याला 2 पर्याय निवडायचे. अल्टरनेटिव्स टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स अँड कंप्लीट द वेब. आपल्याला या ठिकाणी जोड शब्द दिलेत. आयला सफिक्स जोडला. आय बॉल, आय लॅश. तसं काय असतं? आय लीड असतं का? आय ग्रे असतं का? आय ब्रो असतं का? आय लीड असतं का? तर मित्रांनो आयला आपण लीड हे सफिक्स जोडलं तर आय लीड असा शब्द तयार होतो की जो अर्थपूर्ण आहे. आणि तिसरा पर्याय आय ब्रो हा पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे, कारण की आपल्याला 2 पर्याय शोधायचे होते. ओके. आता पुढचा प्रश्न. रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली. चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राइब्ड इन द क्ल्यू. आता बघा आपल्याला ही इन्फॉर्मेशन वाचायची आहे. मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ अ कॅट क्रॉस युअर पाथ देन युअर वर्क विल नॉट बी डन. बरेच लोकांचा असा विश्वास असतो की आपल्या रस्त्यातून आपण एखाद्या ठिकाणी जात असताना मांजर आडवी गेली तर आपलं काम होणार नाही, असं बऱ्याच लोकांना वाटतं. मेनी टाइम्स पीपल बिलीव्ह इन थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल ऑर रिजनेबल. काही ज्या गोष्टी असतात की त्या लॉजिकल म्हणजे तार्किक नसतात किंवा त्याला काही कारण नसतं, अशा गोष्टींना काय म्हणतात आणि अशा गोष्टींवर लोक विश्वास ठेवतात तर त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे ट्रस्ट, दुसरा आहे फॅक्ट, तिसरा आहे फॅन्टसी आणि चौथा आहे सुपरस्टिशन. तर अशा गोष्टी की ज्याच्या मागं काही सायंटिफिक रिझन नसतं त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात, त्या गोष्टींना मित्रांनो काय म्हणतात? त्याला म्हणतात सुपरस्टिशन. पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू कंप्लीट सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ऑइल. तेलाशी संबंधित आपल्याला शब्द शोधायचा आहे की जसं आपल्याला इथे दिलं बघा कोकोनट आहे की नाही, तसं आपल्याला शब्द तेलाशी संबंधित शब्द शोधायचे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला म्हटले राईस ब्रॅन, आमंड, ऑलिव्ह, सिसम. तर मित्रांनो याच्यामधले तेलाशी संबंधित शब्द बघा याच्यामध्ये आलेले आहेत ग्रीडमध्ये. तर सिसेम आहे बघा सिसम. आणि इथं आडवं जर पाहिलं तर ऑलिव्ह आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 3 आणि 4 बरोबर आहे, कारण की आपल्याला 2 पर्याय निवडायचे होते. बरोबर. अशा पद्धतीने याच्यातून सुद्धा तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे, असा प्रश्न येतोच. आता पुढचा प्रश्न बघा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन वर्ब. आता बघा लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लावर्स, शी लव्स टू वॉच द लवली लोटस दॅट स्टूड स्ट्रेट इन वॉटर. आता मित्रांनो आपल्याला लव्ज या शब्दाऐवजी योग्य शब्द तिथं वापरायचा आहे. तर मित्रांनो याचा टेन्स ओळखायचा. लीलावती वॉज म्हटलेला आहे, वॉज हे पास्ट टेन्स आहे. मग लवचं पास्ट टेन्स काय होतं? लव या क्रियापदाचा पास्ट टेन्स काय होतो? लवला डी लागतं, लव्ड काय होतं? लव्ड लागतं आहे की नाही. मग 10व्याचा पर्याय कोणता आहे? 1 आहे. आता पुढचा प्रश्न. खूप सोपी प्रश्नपत्रिका असते मित्रांनो तुमची. आता पुढचा बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्रॉस वर्ड पझल
इट इज रिलेटेड टू ग्रेन्स, धान्याशी संबंधित शब्द आहे त्याच्यामध्ये. तर कोणता अक्षर येणार आहे इथं? इथं बघा BA बाजरा होतं आहे आणि इथं A लिहिला तर इथं ज्वार होते, म्हणजे बाजरा आणि ज्वारचं स्पेलिंग पूर्ण होतं. आणि इथं सुद्धा व्हीट WHEAT व्हीट, सगळीकडे A लिहिलं की त्याचे सगळ्यांचे स्पेलिंग पूर्ण होत आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ना त्याचं उत्तर आपल्याला 30 सेकंदात आलं पाहिजे. आता पुढे बघा 12th नंबरचा क्वेश्चन. फरीदा स्पोक विथ हिज फ्रेंड अबाउट सेलिब्रेशन ऑफ सायन्स डे इन स्कूल. अदर फ्रेंड्स एक्सप्रेस द व्ह्यूज. चूज वन करेक्ट ऑप्शन. आता बघा एक मित्र म्हणतोय वाय नॉट, का नाही. दुसरा म्हणतोय लेट अस डू, चला करूया. यू आर राईट, तू बरोबर आहेस. आणि चौथा म्हणतोय ट्रू. तर मित्रांनो फरीदा नेमकी काय बोलली असेल किंवा ह्या गोष्टी काय दर्शवतात. आपण चला हे करूया तर का करायला नको, तू बरोबर आहेस, तुझं खरं आहे, असं हे काय दर्शवतात. तर मित्रांनो ते सगळे फरीदाशी काय आहेत, फरीदाच्या मताशी सहमत आहेत, म्हणून ते म्हणतात तुझं बरोबर आहे. बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. फाइंड द ऑड सेंटेन्स आउट. चूज वन अल्टरनेटिव्ह. आपल्याला यातलं वेगळं सेंटेन्स ओळखायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे व्हॉट हार्ड लक. दुसरं आहे व्हॉट डिड ही डू इन द इव्हिनिंग. थर्ड आहे हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे. चौथा आहे हाऊ वॉज युअर हॉलिडे. तर मित्रांनो यातलं वेगळं सेंटेन्स कोणतं आहे. तर मित्रांनो यातलं वेगळं सेंटेन्स आहे पहिलं सेंटेन्स वेगळं आहे. हा आपला करेक्ट पर्याय आहे. का वेगळा आहे सांगतो. कारण की इथं बघा क्वेश्चन मार्क आहेत, इथं हे सगळे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत, प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे आणि हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. बाकीचे सगळेच्या सगळे प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि हे उद्गारार्थी वाक्य आहे म्हणून. आता पुढचा क्वेश्चन नंबर 14. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. क्रिस्टिना फेल्ड द कूल वेट सँड डॅश हर फीट अँड रिलॅक्स्ड. आपल्याला याच्याशी संबंधित योग्य प्रपोजिशन निवडायचं आहे. बघा आता क्रिस्टिना फेल्ड द कूल. क्रिस्टिनाला काय झालं, थंड वाटलं. कशामुळे, वेट सँड, ओली वाळू होती. कुठं होती, डॅश हर फीट, तिच्या पायाच्या. बिहाइंड म्हणजे मागे होती का, इन म्हणजे पायात होती का, इनटू म्हणजे पायामध्ये होती का बिनीथ म्हणजे पायाखाली होती. तर वाळू कुठं होती, बिनीथ हर फीट. इथं येणार आहे बिनीथ, कारण की वाळू तिच्या पायाखाली होती म्हणून. आता पुढचा प्रश्न बघा 15वा. चूज वन करेक्ट कंजंक्शन टू जॉईन टू सेंटेन्सेस. कंजंक्शन म्हणजे आपल्याला उभयान्वयावे शोधायचं आहे, जोडायचे वाक्य ते. शी स्टॉप्ड रनिंग अँड शी वॉज टायर्ड. ही 2 सेंटेन्स दिलेत आपल्याला. म्हणजे तिने धावणं थांबवलं, ती थकली होती. बरोबर. मग याचं कारण काय आहे, शी स्टॉप्ड रनिंग बिकॉज येणार आहे तर बिकॉज. तिने धावणं थांबवलं कारण ती थकली. ओके, म्हणून तिथं काय येणार आहे, बिकॉज येणार आहे. काय येणार आहे तिथं, बिकॉज येणार आहे. आता पुढचं क्वेश्चन नंबर 16 बघा. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही डॅश मूव टू सी द इल मॅन लाईंग हेल्पलेस बाय द साईड ऑफ द रोड. बरोबर. मग इथं कोणतं येणार आहे हेल्पिंग वर्ब, कोणतं येणार आहे, विल येईल का, वॉज येईल का, कॅन येईल का, वेअर विंग येईल का, कोणतं येईल इथं हेल्पिंग वर्ब. तर मित्रांनो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब येणार आहे. कोणतं येणार आहे हेल्पिंग वर्ब, वॉज येणार आहे, कारण की इथं मूव्ड हा पास्ट टेन्स आहे. ओके. आता पुढचा क्वेश्चन नंबर 17. आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला खाली वाक्य दिलं आहे त्याच्यातला आपल्याला टेन्स ओळखायचा आहे. द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच टू स्कूल. तर या ठिकाणी टेन्स ओळखण्याला आपल्याला अंडरलाईन शब्द दिले, त्याच्यावरूनच आपण टेन्स ओळखू शकतो. हॅड आहे आणि रंग आहे. आता हॅड म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स असतो आणि रंग हे त्याचं तिसरं रूप दिलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. हॅड रंगवरून आपण लिहू शकतो की हा कोणता टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 18. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह विच हॅव सिमिलर मिनिंग इन द सेंटेन्स गिवन. आता बघा सेंटेन्स बघा. द प्राईम मिनिस्टर इज गोइंग टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. म्हणजे पुढील आठवड्यामध्ये आपले पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत.
आहे की नाही, किंवा भेट देतील. मग याच्यासाठी गोईंग टू वापरले, बरोबर की नाही. आणि जेव्हा जेव्हा गोईंग टू वापरलं असतं तेव्हा ते वाक्य फ्युचर टेन्समध्ये असतं आणि गोईंग टू ऐवजी काय वापरलेलं असतं, तिथं विल वापरलेलं असतं. म्हणून पहिला पर्याय आपला बरोबर आहे. बरोबर. गोईंग टूचा वापर करताना विल वापरतात, शाल किंवा विल वापरतात. ओके, तेवढं लक्षात घ्या. गोईंग टू ऐवजी विल वापरतात. पण आय एम गोईंग टू स्कूल, तर इथं ते वाक्य वेगळ्या अर्थाने आहे की नाही. पण गोईंग टू आणि त्याच्यानंतर मेन वर्ब असेल तर तिथं काय वापरायचं, विल वापरायचं. इथं बघा गोईंग टू आहे, त्यानंतर मेन वर्ब आहे की नाही. आता पुढे म्हटलंय कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. सुनील आस्क्ड व्हॉट कॅन वी डू. आणि आपल्याला पुढं म्हटले सुनील आस्क्ड व्हॉट आणि पुढं रिकामी जागा आहे. तर मित्रांनो, तुम्ही इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास जर केला नसेल तर, आणि इनडायरेक्ट स्पीच करायचा आपल्याला सेंटेन्सचा. आता हे काय आहे, WH क्वेश्चन आहे हा. मग सुनील आस्क नंतर इथं व्हॉट म्हणलंय, व्हॉट नंतर मित्रांनो काय येणार आहे, तर मित्रांनो व्हॉट नंतर इथं सब्जेक्ट येतो पहिल्यांदा. आता वीचं काय होतं, डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट करताना दे होतं, कॅनचं कुड होतं आणि डूचं डूच राहणार. व्हॉट दे कुड डू, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न 20. चूज द करेक्ट ऑप्शन. डिअर सोल्जर्स, यू सॅक्रिफाईस सो मच टू कीप अवर कंट्री सेफ. थँक यू फॉर युअर ब्रेवरी. थँक यू फॉर युअर डेडिकेशन and your service to our country. You all are our heroes. Once again thank you to all. आणि आपल्याला म्हटले व्हॉट इज द नोट इज ऑल अबाउट. ही चिठ्ठी कशाशी संबंधित आहे. इन्व्हिटेशन आहे का, परमिशन आहे का, थँक्स गिविंग आहे का, रिक्वेस्ट आहे. तर मित्रांनो इथं थँक्स गिविंग आहे, कारण की सोल्जरचं या ठिकाणी आभार मानलेले आहेत, सैनिकांचे आभार मानलेले आहेत. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 21. काय आहे बघा. फॉर्म द सेंटेन्स ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. आता आपल्याला सेंटेन्स काय दिले, द मोस्ट प्रिशियस गोल्ड मेटल असे शब्द दिलेत आपल्याला, त्याच्यावरून सेंटेन्स करायचे. बघा आता सुपरलेटिव्ह सेंटेन्समध्ये काय होईल बघा. आता सुरुवातीला गोल्ड येणार, गोल्ड इज द मोस्ट प्रिशियस मेटल. प्रिशियस नंतर मोस्ट नंतर द येणार आहे, द मोस्ट. गोल्ड इज द मोस्ट प्रिशियस मेटल, ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता इथं नॉट द मोस्ट नाही येणार, इज द मोस्ट प्रिशियस दॅन येणार नाही इथं, बरोबर. नो अदर येत नाही सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, म्हणजे काय येणार आहे चौथा पर्याय, गोल्ड इज द मोस्ट प्रिशियस मेटल. ओके. आता पुढचं बघा. आता 22 नंबरचा क्वेश्चन. माय फ्रेंड लेफ्ट मी अ मेसेज, आय कांट गेस द मिनिंग ऑफ इट, कॅन यू. माझ्या मित्राने मला एक मेसेज पाठवलेला आहे आणि मला त्याचा अर्थ समजत नाही आहे. सन स्माइल्स फॉर यू, ट्रीज डान्स फॉर यू, बर्ड सिंग फॉर यू अँड दिस इज द बर्थडे नोट फॉर यू. आणि आपल्याला म्हटले द नंबर 4 इज द मेसेज इन दिस मेसेज इंडिकेट्स. 4 हा शॉर्टकट वापरलेला आहे. कशासाठी वापरलेला असेल, 4 साठी, फॉरसाठी, फॉर्च्यूनसाठी किंवा फॉरवर्डसाठी. तर मित्रांनो हा जो 4 आहे तो फॉर म्हणून वापरलेला आहे. सन स्माइल्स फॉर यू. ओके. आपण जसं गुड नाईट लिहिताना GN लिहितात, असे मेसेज लिहिताना बऱ्यापैकी शॉर्ट फॉर्म वापरले जातात, शॉर्टकट. तर हा 4 कायसाठी आहे, फॉरसाठी आहे. ओके. दिस इज फॉर यू. मग आपण फॉर ऐवजी 4 लिहिणार तिथं. आता पुढचा क्वेश्चन बघा. चूज 2 ऑप्शन्स विच रिलेटेड विथ गिवन स्लोगन्स. आता इथं 2 ऑप्शन्स निवडायचे, हे लक्षात घ्या बरं का. आपला मार्क जातो, आपल्याला दोन्ही उत्तर येत असतात, आपण एकच लिहून जातो, दोन्हीच्या दोन्ही लिहिले तरच पूर्ण मार्क मिळतात त्याचे आपल्याला. आता बघा स्लोगन दिलेत आपल्याला, ब्रीद वाक्य दिलेले आहेत आणि ती कशाशी संबंधित आहेत ते बघा दिलं आपल्याला. बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स. दुसरं स्लोगन आहे रीड, लीड अँड सक्सीड. तिसरं आहे टुडे अ रीडर, टुमॉरो अ लीडर. बुक्स ट्रेन युअर माइंड अँड हेल्प यू टू बी काइंड. आणि आपल्याला विचारले हे स्लोगन्स कशाशी संबंधित आहेत आणि पर्याय बघा काय आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक्स, वेज ऑफ काइंडनेस, की टू सक्सेस, बेनिफिट्स ऑफ रीडिंग बुक्स. तर या स्लोगन्स वाचून आपल्याला समजतं की हे पुस्तक वाचण्याचे फायदे आहेत. म्हणून पहिला पर्याय आणि चौथा पर्याय, वाचनाचं महत्त्व आणि वाचनाचे फायदे. ओके. आता पुढचा क्वेश्चन 24 नंबरचा. आता बघा
रीड कन्व्हर्सेशन बिटवीन द लायब्ररियन अँड द स्टुडंट, चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट इट. स्टुडंट लायब्ररियनला बोलतोय आता स्टुडंट, कॅन यू डॅडॅश मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी. लायब्ररियन सेज सॉरी इट्स डॅडॅश टू समवन. स्टुडंट सेज नो प्रॉब्लेम आय विल टेक इट सम अदर टाईम. ओके. मग आता स्टुडंटला पुस्तक हवं आहे, मग तो काय म्हणणार आहे ऑक्सफर्ड डिक्शनरी. मग तो काय म्हणणार, कॅन यू लेंड मी, तुम्ही मला ऑक्सफर्ड डिक्शनरी देणार, कारण की ती परत करायची असे म्हणून तिथं लेंड वापरले आहे की नाही. आणि लायब्ररीमध्ये सॉरी इट्स इश्यू टू समवन, ती दुसऱ्याला कोणाला तरी दिलेली आहे किंवा दुसऱ्या कोणासाठी तरी त्याने बुकिंग केलेलं आहे तिचं, म्हणजे लेंड आणि इश्यूड हे येणार आहे. हे सेंटेन्स नीट वाचायचे बरं का, इथं चुकतात मुलं. आता पुढे बघा. क्वेश्चन नंबर 25. फाइंड द ऑड बलून फ्रॉम द फॉलोइंग. म्हणले स्विमर, स्कुबा ड्रायव्हर, ॲस्ट्रॉनॉट, सेलर. तर याच्यामधलं वेगळं काय आहे. तर मित्रांनो याच्यात वेगळं सरळ सरळ आपण लिहू शकतो आहे. याच्यात वेगळा ॲस्ट्रॉनॉट आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता ॲस्ट्रॉनॉट का वेगळा आहे, कारण की स्विमिंग, स्कुबा डायव्हिंग हे काय आहेत, पाण्याशी संबंधित आहेत की आहे की नाही, किंवा हे आपले स्पोर्ट आहेत जमिनीवरचे किंवा पाण्यातले, बरोबर. आणि ॲस्ट्रॉनॉट हा अवकाशात जात असतो, स्पेसमध्ये जात असतो, म्हणून ॲस्ट्रॉनॉट हा पर्याय आपला बरोबर आहे. यातला तो बलून वेगळा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं होतं. थँक्यू.